300 पासून मखर आहे शपथ. हे 500 रुपये 1.5 फुटाची. मित्रांनो विथ लाईट तुम्हाला 999 मध्ये हे दोघे मखर भेटून जाणार आहे. मस्त एकदम रॉयल सिंहासनच वाटत. हे तर बघ कसलं भव्य दिव्य वाटतंय. शेड सुद्धा होऊन जाईल आपल्या व्ह्युअर्स साठी. तर एका सेकंदामध्ये दादाने इथे लावून दाखवलं आपल्याला. हे बघा इथे सुद्धा लावून महालक्ष्मी. ओके छान वाटतं. लाईटीमुळे ना मजा काही अजूनच वाटते. त्यामध्ये मोठी साईज सुद्धा आतमध्ये अवेलेबल आहे. क्षणी आवडेल तुम्हाला एवढं भारी मखर आपल्या समोर आहे. मोठे मखर सुद्धा इथे अवेलेबल आहे. असं मोठं मखर तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. आणि याची जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे. तर व्हिडिओ असणार आहे मखरवरती. गणपतीला अवघे 20 ते 22 दिवसच राहिलेले आहेत आणि भरपूर लोकांची कमेंट येत होती की मखरवरती व्हिडिओ बनव. तर मागच्या वर्षी मी मखरचा व्हिडिओ बनवला तर खूप जास्ती रिस्पॉन्स चांगला होता आणि भरपूर लोकांचा फायदा सुद्धा झाला त्या व्हिडिओमुळे. तर मी विचार केला की यावर्षी सुद्धा आपण मखरची व्हिडिओ बनवूया. आणि आता मी आलेले समर्थ आर्ट्स मध्ये आणि त्यांच्याकडे ना मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप भारी भारी कलेक्शन आपल्याला पाहायला भेटतंय. तर मी तुम्हाला एक एक करून मखर सर्व दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. खूप भारी भारी कलेक्शन यांच्याकडे यावर्षी सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तर तुम्हाला प्रत्येक मखराची माहिती भेटेल. आणि या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की प्राइस वगैरे सुद्धा काय असणार आहे. तर आपल्या समोर आता दादा, आपण आता दादालाच विचारूया की मखरची प्राइस वगैरे काय आहे आणि कोणकोणते मखर आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी मखरची व्हिडिओ करायला आलो. खूप भारी कलेक्शन दिसतंय तुमच्या इथे. यावर्षी पण किती पासून आहे आपल्याकडे? 300 रुपयापासून स्टार्ट आहे. 300? मागच्या वर्षी तर 500 रुपयापासून होता ना? 300 पासून. 300 पासून मखर आहे शपथ. बघूया 300 वाला कुठला मखर आहे. 300 वाले पॅटर्न. अच्छा हे खाली ठेवलेले 300 वालेत का? 300 वाले. अरे वा. मित्रांनो लास्ट टाइम आहे ना 500 रुपयापासून दादाकडे मखर होते. मी मागे बनवला होता तेव्हा पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला. यावर्षी सुद्धा आपण दादाकडे मखर बनवायला आलोय आणि यावर्षी दादानी आहे ना त्याच्याकडे स्टॉक पण आहे ना भरपूर मला बघायला भेटतोय. तर आता बघूया दादा आपल्याला एक एक करून दाखवेल. पहिले मी तुम्हाला 300 वाले दाखवून देतो. दादा हे 300 वालेत का इथपर्यंत? 300 वाले. ओके मित्रांनो एकदा 300 वाले मखर बघून घ्या. 1.25 फूट का? ओके इथून बघा मित्रांनो हे जे 4 आहेत ना हे 300 रुपयापर्यंत आहेत आणि 1.25 फुटाची मूर्ती इथे तुम्हाला या मखरावरती बसताना भेटेल. ओके अजून काय काय दादा आपल्याकडे? हे 500 रुपयापासून आहे. 24 इंच. हे 500 रुपये? 1.5 फुटाची. 1.5 फुटाची मूर्ती बघा. एकदा मखर चेक करा मित्रांनो. फक्त 500 रुपयाला आहे बघा. अरे वा. हे पण बाजूचं पण 500 का दादा? हे 500 रुपये. ओके तर हे दोन्ही मित्रांनो तुम्हाला 500 रुपयामध्ये पाहायला भेटेल. ते 300 रुपयाला, हे 500 रुपयाला. ओके अजून काय दादा आपल्याकडे? हे आपल्याकडे 999 विथ लाईट. 999 विथ लाईट. विथ लाईट. ओके तर मित्रांनो हे बघा 999 म्हणजे मात्र 1000 रुपयामध्ये तुम्हाला हे बघा एवढं भारी. आणि हे बघा किती छान वाटतंय बघा मखर मध्ये पण बघा. आणि विथ लाईट आहे मित्रांनो, विथ लाईट. हे बघा हे बघा हे दोन. दादा लाईट वगैरे दाखवाल का? ही लावलेली ती बोलतायत तर कुठली लाईट दादा? हे आतमध्ये लाईट आहे. ओके कनेक्शन करावं लागेल. हे बघा LED. अच्छा आतमध्ये लाईट. अच्छा ही चमकते आतमध्ये लाईट. ओके म्हणजे अशा प्रकारची जी लाईट असते ती बोलतात. ओके मित्रांनो विथ लाईट तुम्हाला 999 मध्ये हे दोघे मखर भेटून जाणार आहे. विथ लाईट हा का? हे बघा अशी लाईट जी असते ना तशी लाईट तुम्हाला या मखरामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि इथे सुद्धा खूप छान असा मखर आहे आपल्या समोर. महादेवचा आहे बघा. किती दादा हे किती फुटाचा मखर आहे? 3.5 फूट. 3.5 फुटाचा आहे का? 3.5 पावणे 4 फूट. ओके 3.5 पावणे 4. 2.25 फूट. 2 फुटाची आरामात बसते ना. मी तुम्हाला एकदा कलेक्शन दाखवून देतो मित्रांनो आणि त्यानंतर मग दादाशी आपण चर्चा करूया की काय रेट वगैरे असणार आहे. हे बघा इथे सुद्धा बघा किती छान अशी आपल्याला बघा गणपती नमामध्ये आपल्याला बघा इथे मखर पाहायला भेटतोय. आणि लाइटिंगमुळे ना एकदम खूप क्लास वाटतंय बघा. लाईट वगैरे एकदम असं चमकतंय ना तर एकदम क्लास वाटतंय. मी तुम्हाला ना आधी दादांकडचे कलेक्शन दाखवून देतो आणि त्यानंतर ना मी त्यांना थोडं विचारपूस वगैरे करतो रेट बद्दल. वा काय मखर आहे बघा एकदम क्लास. दादा याची काय प्राइस वगैरे? 4000 रुपये प्राइस आहे. 4000 रुपये. मूर्ती बसते 2.25 फुटाची. आणि एकदम क्लास वाटतंय बघा. हे बघा पूर्ण महादेवाचं याच्यामध्ये आणि बारीक काम आहे बघा. मूषक वगैरे तुम्ही ना काम बघून बघा. पैसे जरी ते घेत असले ना पण तसं काम सुद्धा तुम्हाला देत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत नसेल पण तुम्ही प्रत्यक्ष बघाल ना तर एकदम बारीक काम आणि एकदम सुरेख काम एकदम इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा इथे राजगड सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. हे बघा राजगडवाले सुद्धा इथे आपल्याला मखर पाहायला भेटतोय आणि खूप छान छान कलेक्शन आहे. आणि दादा याची काय प्राइसिंग वगैरे? 6400. ओके म्हणजे तुम्ही मेन्शन वगैरे केलं ही प्राइस असणार आहे का? ओके 6400 रुपये. परत इथे बघा इथे पण बघा किती छान असा मखर आपल्या समोर आहे.
दादा याची काय प्राइस वगैरे? 8,500 रुपये. 8.5 आणि किती फुटाची दादा आहे? हा 4x3 आहे. 4x3. 2.5 ते पावणे 3 फुटाची मूर्ती बसते. 2.5 ते पावणे 3. आणि बघ केवढा मोठा असं आहे बघा, पूर्ण तिथून इथपर्यंत बघा किती मोठा असं. आणि लाइटिंगमुळे ना खूप असं भारी वाटतं. विथ लाइटिंग भेटणार ना दादा? विथ लाइटिंग. हे बघा इथे सुद्धा आहे. हे बघा इथे तर मस्त एकदम रॉयल सिंहासनच वाटत आहे मला तर. राजेशाही. येस, म्हणजे बोलतात ना महाराजांचं सिंहासन कसं आहे तसं आहे बघा, मस्तपैकी वरती असं लावलेलं आहे आणि खूप छान असं. आणि कलर सुद्धा खूप छान आहे रॉयल. 4,500 रुपये प्राइस आहे. 4.5. 2.5 फुटाची मूर्ती बसते. 2.5 फुटाची मूर्ती 4,500. ओके. अरे वा, हे तर बघा कसलं भव्य दिव्य वाटतंय. श्री हे दादा किती रुपयाला दादा? हे 5,500 रुपये. फक्त 5.5. 3 फुटाची मूर्ती बसते. 3, 2.5. अरे वा वा वा. हे बघा मी तुम्हाला एकदा बारीक काम दाखवून देते बघा. किती फुटाची बोलले दादा? 3 फुटापर्यंत मूर्ती बसते. 3 फुटापर्यंत. 2.5 ते 3. बघा केवढं मोठं असं आहे आणि प्राइस पण एकदम रिझनेबल आहे. आणि हे पण बघा किती छान वाटतंय श्रीमध्ये. हे बघा मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे ना, त्यामुळे ना एकदम रात्रीच्या टायमाला आहे ना तुमचा बाप्पा याच्यावरती विराजमान असेल ना, खूप छान वाटेल मूर्ती बघायला. आणि दादा याची काय प्राइस वगैरे? याची 7,000 रुपये प्राइस आहे. 7,000 रुपये. ओके. 7,000 रुपयाला तुम्हाला भेटेल. लाईट आहे, वरती लाईट आहे, त्याच्यावर मल्टी लाईट टाकलेली. अच्छा, वरती RGB आहे आणि खाली सिंगल लाईट आहे. सिंगल लाईट. हे बघा खूप छान. ओके. इथे सुद्धा आहे. हे बघा हा मकर सुद्धा आपल्याला इथे इथे मोराच्या याच्यामध्ये आपल्याला सिंहासन पाहायला भेटतं. ओके. अच्छा, म्हणजे आपण स्वतः काढू सुद्धा शकतो का? काढू शकतो. अच्छा, हे बघा तुम्ही स्वतः सुद्धा रिमूव्ह करू शकता एकदम इझिली. आणि बघा एका सेकंदामध्ये दादाने इथे लावून दाखवलं आपल्याला. हे बघा इथे सुद्धा लावून दाखवेल म्हणजे इझिली. हा, हे बघा फक्त तुम्हाला तिथे एक छोटीशी अशी टाचणी अटॅच करायची आहे. हे बघा तुमचं इथे मस्त वेगळे डेकोरेशन जे आहे इझिली तुम्ही काढू सुद्धा शकतात. आणि ते तुम्हाला काढून सुद्धा तुम्ही दाखवतात ना की कसं काढायचं वगैरे, कसं मेंटेन वगैरे करायचंय. आणि दादा याची काय प्राइस वगैरे? 4,000 रुपये. ओके. 4,000 रुपयामध्ये तुम्हाला इथे आरामात एवढा मोठा असा मखर भेटून जाईल. हे बघा इथे सुद्धा आहे कलेक्शन. आणि बघा कस्टमर सुद्धा कंटिन्यू सुरू आहे, तरी सुद्धा दादा आपल्याला एक एक करून माहिती देतोय. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आहे ना सर्व मखराची माहिती एकाच व्हिडिओमध्ये इथे पाहायला भेटेल. मित्रांनो पुढे आपल्या समोर ना अष्टविनायकवाला मखर पाहायला भेटतोय आणि खूप छान असं आहे बघा. कलर पण खूप व्हायब्रंट आहे. आणि दादाला प्राइस विचारतो. दादा याची काय प्राइस? 4,000. हे सगळ्यांची लाईन प्राइस. ओके. 4,000 आहेत का? ओके. म्हणजे एकच कोणताही चूज करा. 4,000. आणि विथ लाईट वगैरे येणार ना दादा? विथ लाईट. बघा मी तुम्हाला दाखवून देतो 4,000 वाली कलेक्शन. हा वाला मी दाखवला 4,000. हा वाला पण 4,000 मध्ये. परत हा कुठला आता रायगडमध्ये कोणती थीम आहे? महालक्ष्मी. ओके. अच्छा आहे बघ डोळे बघा. अरे वा वा वा. डोळ्यांवरती नजर गेली बघा. डोळे कसे एकदम म्हणजे बारीक काम काय असतं नाही बघा. मस्तपैकी डोळे वगैरे सुद्धा डिझाईन केलेत. रात्रीच्या टायमाला पण ते चमकणार आणि खूप छान दिसणार. आणि हे सुद्धा तुम्हाला 4,000 रुपयामध्ये भेटणार आहे. इव्हन हा वाला मकर सुद्धा तुम्हाला 4,000 मध्ये इथे भेटून जाईल. हे बघा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि हा दादा हा पण खूप छान वाटतोय. 7,500 रुपये. 7,500. आणि आहे पण तसा बघा एकदम लाईट, सर्व लाईट सगळ्यामध्ये, सर्व लाईट वगैरे सोबत ना. आणि बघा कसलं भारी वाटतंय बघा. किती फुटाची बसते दादा मूर्ती यात? त्याच्यामध्ये 2.25 फुटापर्यंत मूर्ती बसते. 2.25 फुटाची. आणि बघा कसलं भारी वाटतंय. एक नंबर. आणि हे दादा हे छोटेच जरा. हे 3,700. 3,700 रुपये. त्याच्यामध्ये 1.5 फुटाची, 1.5 ते 1.25 फुटाची मूर्ती बसते. 1.5 पावणे 2. ओके. त्याच्यामध्ये जेवढ्या पण साईज आहे सगळ्या 3,700. कोणतं पण घ्या. 3,700 रुपयामध्ये. कोणतं पण घ्या. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी अजून. ओके. अजून कलेक्शन आहे दादा आपल्याकडे? ओके. तर आपण तिकडे जाऊन बघूया मित्रांनो. एकदा बघून घ्या. बाकी आता दादा अजून आपल्याला सांगतो. खूप मोठं शॉप आहे यांचं. लास्ट टाइम पेक्षा खूप मोठं एक्सपांड केलं यांनी यावर्षी शॉप. हे बघा. अरे वा. इथे तर अजून खजाना दिसतोय मला. म्हणजे या लाईनमध्ये कुठलेही घेतलं 3,000 रुपये का? अरे वा वा वा. मी दाखवून देतो एकदा तुम्हाला जवळ. 3,000 रुपये कोणतेही घ्या. 3,000 रुपयामध्ये तुम्हाला इथे भेटणार. 3,700 सॉरी. माऊलीमध्ये बघा. परत ओम गणेशाय नमः आहे. मोर्यामध्ये हे पण किती छान वाटतंय. लाईटीमुळे ना मजा काही अजूनच वाटतंय. हे बघा. परत इथे महादेवच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. हे बघा इथे सुद्धा ओम गणपती बाप्पा मोर्या. परत इथे बघा इगल स्वरूपामध्ये पण आहे. ओम मध्ये सुद्धा भारी आहे. हे बघा मंगल मूर्तीमध्ये सुद्धा आहे. तर मित्रांनो हे बघा इथून इथपर्यंत तुम्ही कोणताही मखर घ्या तुम्हाला 3,700 रुपयामध्ये इथे भेटून जाणार आहे. बाकी अजून कलेक्शन सुद्धा आहे. मी ते सुद्धा तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. काय अजून आपल्याकडे?
मोरपंख मध्ये. गणपती ओके, हे सगळे एक साईज आहे का दादा? सगळं एकच आहे. किती साईज वगैरे आहे? ही तुमची 2-2.25 फुटाची मूर्ती बसते. 2-2.25 फुटाची. ओके, आणि प्राइसिंग वगैरे काय? हे पूर्ण 4,500 आहे. फक्त एकमेकांना प्राइसिंग थोडी जास्त आहे. बाकी सर्व कोणतं पण घ्या 4,500. ओके, इथून तिथपर्यंत महालक्ष्मी पर्यंत 4,500 हे पर्यंत. पण 4,500 आहे. ओके आणि हा 5,600. त्या मोठा बघितला त्यातला छोटा. ओके, मी एकदा आपल्या व्ह्युअर्सला दाखवून देतो कलेक्शन. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी कलेक्शन दाखवून देतो जरा. हे दादा इथून तिथपर्यंत 4,000 बोलले ना? 4,500. ओके, 4,500 मध्ये तुम्हाला इथून कुठलाही मखर घ्या, तुम्हाला 4,500. आणि कनेक्शन बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं छोटी साईज, त्यामध्ये मोठी साईज सुद्धा आतमध्ये अवेलेबल आहे. इथे बघा महाराजांचं स्वरूपामध्ये बघा, महाराजांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मखर तुम्हाला इथे भेटून जाईल. आणि खूप छान आहे. म्हणजे काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकतात. बघा राजमुद्रा वगैरे सुद्धा मागे पाहायला भेटते, मावळे वगैरे सुद्धा आहेत. खूप छान असं कलेक्शन आहे. हे बघा इथे ओम मध्ये सुद्धा आहे, मंगलमूर्तीमध्ये सुद्धा आहे. हे बघा महालक्ष्मी, आई अंबाबाई आपल्या समोर, त्याचं सुद्धा मखर इथे आपल्याला पाहायला भेटतंय. 4,500 पर्यंत. इथून तर तिथपर्यंत मी तुम्हाला आता दाखवलं, इथपर्यंत 4,500 रुपयामध्ये भेटून जाईल. आणि इथे स्वामींचं सुद्धा मखर आहे बघा, किती छान असं वाटतंय. आणि मस्तपैकी बघा चमकता वगैरे, माझा चेहरा सुद्धा दिसत असेल, एवढं भारी असा मखर आहे. म्हणजे आतापर्यंत मी पाहिल्यामध्ये खूप भारी आणि बघताच क्षणी आवडेल तुम्हाला, एवढं भारी मखर आपल्या समोर आहे. दादाला याची प्राइस विचारूया. दादा याची काय प्राइस आहे? 5,000 रुपये. याची 5,000 आहे, पण वर्थीट वाटते मला एकदम. बघा ब्रह्मांड नायक आणि स्वामी समर्थ, खूप छान असं वाटतंय. काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर तुम्ही हा मखर सुद्धा यावर्षी ट्राय करू शकता स्वामींचा. आणि दादा हे वाले मखरची पण सेम साईज आहे का काय? सेम साईज, सगळ्या सेम साईज आहे. आणि रेट वगैरे? एक स्वामी समोर थोडे मागे, बाकी सगळे 4,500. ओके, म्हणजे बाकीचे 4,500, फक्त स्वामींची जे हा मखर आहे 5,000 रुपये. ओके, पण तशी मेहनत सुद्धा दिसत आहे त्यामध्ये. आणि बाकी जे आहेत ते पण 4,500 मध्ये तुम्हाला भेटून जाईल. हे बघा मी कलेक्शन दाखवून देतो एकदा तुम्हाला. हे बघा श्रीमध्ये सुद्धा आहेत. परत इथे सुद्धा आहे बघा, इथे श्री, इथे बघा आपल्याला हे ग्रास वगैरे केलेलं आहे. वेगळं वाटतंय मला खूप, म्हणजे एवढ्या सगळ्यांमधलं हे जरा वेगळं युनिक वाटतंय. ग्रास शीट लावली आहे ना, म्हणजे काही वेगळा वगैरे ट्राय करू शकतो आपण. हे बघा ग्रास मटेरियल मध्ये, आणि मस्तपैकी मोर पिसारा वगैरे बघू शकतात, श्री वगैरे. आणि मस्त किती फुटाची बसते आता याच्यावरती? 2-2.25 ना. ओके, परत इथे एक दंतवाला मकर सुद्धा आहे बघा, खाली सुद्धा कलेक्शन आहे. हे बघा 5,700 फक्त. ही वाली का? 8,500 तुम्हाला दाखवून. हा मगाशी मोठा दाखवला, त्यामध्ये छोटा आहे. ओके, परत खाली सुद्धा आहे वक्रतुंड, गणेश आहे नंबर. दादा हा कितीचा आहे? मावळा वेगळा वाटतंय खूप. आपण 4,500 रुपये का? मावळा बघा किती छान वाटतंय, लाईटिंगमुळे ना खूप जास्ती भारी वाटतायत. हे बघा अष्टविनायक वाला सुद्धा आहे. हा कितीला आता? 4,500. ओके 4,500. 8,500. अरे वा 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 वा, 8,500. पण मंदिर पण बघा कसलं भव्य दिव्य मंदिर आहे. हे बघा तर मित्रांनो, मी आतापर्यंत तुम्हाला दाखवलं आहे ना, तर यांच्याकडचं आहे ना मित्रांनो 50%च कलेक्शन मी तुम्हाला आता दाखवून झालेलं आहे. 300 रुपयापासून, अवघे 300 रुपयापासून तुम्हाला इथे मखरची व्हेरायटी भेटणार आहे. तर लास्ट तुम्हाला आहे ना मित्रांनो 8-8.5 पर्यंत भेटणार आहे. पण त्याची प्राइस आहे ना, तसं यांनी ना यांच्याकडे वर्क सुद्धा आहे, म्हणजे तसं मखर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. बाकी अजून थोडे मखर मला दाखवायचे राहिलेत, तर ते मखर सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो. आणि त्यानंतर मग दादाशी आपण चर्चा करूया बाकी विषयाबद्दल, की कसं तुम्ही ऑर्डर वगैरे करू शकता. सगळ्या गोष्टी आपण नंतर बोलूया. एकदा तुम्ही सर्व कलेक्शन बघून घ्या. आतमधलं कलेक्शन दाखवून झाल्यावरती बाहेर सुद्धा आपल्याला कलेक्शन पाहायला भेटतं. आणि जसे मोठे मकर आहेत तसे तुम्हाला छोटे मकर सुद्धा इथे अवेलेबल होऊन जाणार आहे. दादाला एकदा प्राइसिंग वगैरे विचारूया की छोटे मकरची प्राइस सुद्धा काय असणार आहे. दादा यांची काय प्राइस आहे? 2 लाईन 3,700, वरचे घ्याल तर 4,500. ओके, म्हणजे या लाईनीमध्ये जे आहेत ते 3,700 रुपयाला, आणि वरचे जे आहेत ते 4,000 रुपयाला, 4,500 रुपयाला. ओके, मोठे मकर 4,500ला. मी मोठे मकर दाखवतो एकदा 4,500 वाले तुम्हाला. हे बघा इथून 2-3, तर हे बघा इथपर्यंत 3 पर्यंत मोर्यापर्यंत तुम्हाला 4,500 रुपयाला भेटून जाईल. आणि बाकी हे जे छोटे आहेत याचेच मी मोठे कलेक्शन सुद्धा तुम्हाला आतमध्ये दाखवले, तर हे छोटेवाले तुम्हाला 3,500 रुपयाला भेटून जातील. आणि बघा हे बघा मोठा मी तुम्हाला दाखवलं आतमध्ये स्वामींचं मकर, तसंच तुम्हाला इथे छोटं सुद्धा भेटून जाईल. हे बघा याच्यामध्ये मोठी साईज सुद्धा अवेलेबल आहे. तर हे तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त 3,500 रुपयामध्ये.
आणि दादा इथे सुद्धा कलेक्शन आहे, हे पण मला सांगाल का जरा? इथे पण व्हेरायटी दिसत आहे. ही खालची सगळी व्हरायटी आहे ना, ही सगळी 3700 इथपर्यंत. ओके, 3,700 रुपयामध्ये इथून पूर्ण तिथपर्यंत ना? 3,000 रुपयाला. ओके, तर हे बघा हे जे 3 आहेत, तर मग याच्यामध्ये पण लाइटिंग येणार का, कसं काय? लाईट येणार ना? ओके, याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो लाईट वगैरे येणार आहे. हे बघा हे वाले सुद्धा 3,000 रुपयाला दादाने सांगितले आपल्याला. हे बघा, आणि या लाईटी लावलेल्या हे बघा या सुद्धा तुम्हाला इथे भेटतील. यांचे काय बोलले आणि दादा प्राइस? 3,700. ओके, हे बघा हे श्रीवाल्यामध्ये पण मोठं मी तुम्हाला दाखवलं, तसं छोटं सुद्धा अवेलेबल आहे. 3,700 रुपयाला तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. हे बघा खूप मस्त मस्त आहे. आणि यावर्षी ना दादाकडे खूप भारी भारी कलेक्शन आलेले आहेत. हे बघा अष्टविनायकवाला सुद्धा आहे. मोठी मूर्ती तुम्ही बसवत असाल तर मोठे गणपतीसाठी मोठे मकर सुद्धा इथे अवेलेबल आहे. मंदिरासारखे मकर असतात ना तसे मकर सुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि खूप भारी भारी कलेक्शन आहे. दादाला आपण विचारूया, दादा काय प्राइसिंग वगैरे? 4,500 रुपये प्राइस आहे. 4,500 रुपये या दोघांची 4,500 रुपये. एकदा कलेक्शन बघून घ्या. हे बघा मोठी अशी साईज आहे, 4,500 रुपयामध्ये. हे बघा, अरे वा. ओके, आणि दादा याची 3,500 का? 3,500 आहे तिघांची. ओके, आणि कलर पण बघा कसलं भारी कलर वाटतोय. असं काही नाही की तुम्हाला कलर आवडणार नाही, बघता क्षणी तुम्हाला कलर पाहून आवडतील एवढे भारी भारी कलेक्शन आहेत. हे बघा कलर मी दाखवतो, 3 कलर आहेत बघा. मल्टी कलर सुद्धा इथे आहे. हा आहे तुम्हाला गुलाबी, ऑरेंज आणि मल्टी, तर तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील. हा पण बघा कसा मोठा आणि भव्य दिव्य आहे बघा. पूर्ण बघा वरपर्यंत त्याचं शेड आहे बघा, वरपर्यंत, तिथून तर इथपर्यंत. आणि याची काय प्राइस दादा? 4,200. ओके, हे मेन्शन केले ते रेट असणार ना? अष्टविनायकवाला मंदिरचं तुम्हाला मकर भेटणार आहे फक्त 4,200 रुपयामध्ये. आणि इकडे प्लेन मकर सुद्धा दिसतंय मला. आणि बघा पूर्ण एवढ्या मोठ्या याच्यामध्ये मला वाटतं की सगळ्यात मोठा मकर हा असावा. 2.5-3 फुटाची मूर्ती बसते. 2.5-3 फुटाची. अरे वा. 6,000 रुपये प्राइस आहे. 6,000. 4x3. 4x3 हे बघा, पूर्ण तिथून तर पूर्ण खालपर्यंत असा हा मखर आहे. आणि इथे पण मला हे सिंहासन दादा हे कितीला आहे? हे 4,000 रुपये. 4,000 रुपये. ओके, हे बघा 4,000 रुपयामध्ये तुम्हाला एवढं मोठं असं सिंहासन भेटणार आहे. परत इथे सुद्धा मखर आहे. हे पण 4x3 2.5 फुटाची मूर्ती बसते, 6,500 रुपये. 4x3 ची बघा इथे मूर्ती बसते आणि मोठं असं मखर आहे. आणि इथे बघा हा वाला मकर सुद्धा बघा किती क्लास वाटतंय. हे बघा दादा आपल्याला दाखवत आहे. हा कितीला दादा? आणि 11,000 रुपये. 6x4. 6x4 3 फुटाची मूर्ती. 3 फुटाची मूर्ती. आणि हे बघा मागे बघा कसं मस्तपैकी केलेलं आहे. हे मागे काय दादा आपण हे लावलंय का? कापूस टाईप मऊवाला, आणि त्यामुळे खूप छान वाटतंय. हे बघा मोठं असं इथून पूर्ण असं मोठं मखर तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. आणि याची प्राइस दादा बोलले 11,000 रुपये. ओके, 11,000 रुपये. आणि 6x4 ची साईज तुम्हाला भेटणार आहे. ओके, आणि हा एक शेवटचा दादा, याची काय प्राइस असणार आहे? 5x3. 5x3. ओके, याच्यात पण लाइटिंग वगैरे येणार दादा? टोटल लाईट आहे. ओके, कलेक्शन अजून केलेलं नाही कारण आताच दादानी 2-3 दिवसच झाले शॉप चालू करून. तर तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला सर्वांमध्ये लाईटी वगैरे सुद्धा पाहायला भेटेल. तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला सर्व कसं काय करायचं, म्हणजे तुम्हाला कसं खोलून वगैरे ठेवायचं, कशी काळजी घ्यायची ते सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात येईल. बाकी आता आपण दादाला विचारूया की कसं डिलिव्हरीचं वगैरे, तर थोडी आपण दादाकडनं माहिती घेऊया. तुम्ही एवढं सर्व मला मखरची बद्दल माहिती दिली. खूप भारी भारी यावर्षी आपल्याकडे कलेक्शन आहे. मागच्या वर्षी 500 मध्ये होते, यावर्षी तर 300 रुपयापासून आपल्याकडे मखर चालू होत आहेत. पण ना आपले व्ह्युअर्स जे आहेत ते फक्त कल्याणचे नाही आहेत, बाहेरचे सुद्धा मुंबईचे आहेत. मग त्यांना ऑर्डर करायचं असेल तर कसं करणार? तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. मी तुम्हाला माझा नंबर देतो. ओके, आणि ऑल मुंबईमध्ये काय चार्जेस असतील. ओके, मिनिमम चार्जेस म्हणजे समजा मुंबईवरून XYZ मला समजा कोणी अंधेरीवरून किंवा कुठूनही मागवलं तर तुम्हाला फक्त त्यांनी फोटो शेअर करायचा आहे. मग तुम्ही व्हॉट्सअपला त्यांच्याशी माहिती देऊन वगैरे पैसे वगैरे देऊन तुम्ही त्यांना, ओके, डिलिव्हरीची काय जे मिनिमम चार्जेस आहे तुम्ही ते पाठवून त्यांना मखर वगैरे देऊ शकतात. ओके, तर आणि दादा आपला ऍड्रेस वगैरे काय सांगाल आपल्या व्ह्युअर्सला? लाल चौकी गणपती मंदिरच्या मागे, ओके, कंट व्हॅली बिल्डिंगच्या खाली. ओके मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॉपर तुम्हाला ऍड्रेस पण देऊन दिला आणि दादाचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा देईल. काही तुम्हाला इन्क्वायरी असेल किंवा काही मखर रिलेटेड काही असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात. मागच्या वर्षी आहे ना डिलिव्हरी पॉसिबल होत नव्हती, पण यावर्षी दादांनी तुमच्यासाठी डिलिव्हरीचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. तर लवकरात लवकर मखर खरेदी करा कारण स्टॉक आहे ना भरपूर. आणि दादा तुम्ही बोलले अजून स्टॉक सुद्धा आपल्याकडे येणार आहे. तर तुम्ही मित्रांनो इथे प्रत्यक्ष व्हिजिट केली तर तुम्हाला अजून सुद्धा स्टॉक बघायला भेटेल. तर
लवकरात लवकर व्हिजिट करा, कारण ना गणपती अवघ्या आता नाही म्हणता 20 ते 25 दिवसावरती येऊन थांबलेले आहेत. आणि मखर मी आता तुम्हाला दाखवलं थोड्या वेळा आधी की थोड्या वेळा सुद्धा भरपूर गर्दी झालेली होती. तर तुमच्याकडून ही संधी निघून नको जायला की तुम्हाला मखर आवडला आणि तो निघून नको जायला. त्यामुळे लवकरात लवकर या, ऍडव्हान्समध्ये बुकिंग करून जा. खूप भारी भारी कलेक्शन आहे. आणि हो, अजून एक गोष्ट आपल्या व्ह्युअर्ससाठी की दादा आपले व्ह्युअर्स इथे आले, तुम्ही प्राइसिंग तर सांगितली पण आपले व्ह्युअर्स आले तर थोडं कमी जास्ती वगैरे करणार का नाही? निगोशिएबल होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो ऐकलं, आपले व्ह्युअर्स तुम्ही इथे याल तर तुम्हाला थोडं नेगोशिएट सुद्धा होऊन जाईल आपल्या व्ह्युअर्ससाठी. तर लवकरात लवकर या मकरची शॉपिंग करण्यासाठी. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.